नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजना जी काय आहे ती देशामध्ये राबवली जात आहे आणि या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांना 1 लाख रुपये बँकेकडून कर्ज आणि 15,000 रुपये टूल किट हे फ्रीमध्ये दिलं जात आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जी काही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना कशाप्रकारे लाभ मिळतो, कशाप्रकारे या योजनेचा ते लाभ घेऊ शकतात आणि कोणते पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। की हात व अवजारे म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जो काही कौशल्य सन्मान योजना आहे या अंतर्गत जे हात व अवजारे व साधनाचा वापर करून तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली ही पीएम विश्वकर्मा योजना आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे की लाभार्थी नोंदणी कशी करायची आहे। तर नोंदणीकरिता आपल्या जवळील अधिकृत सीएससी केंद्राशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र, अर्जदाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे। नोंदणीपूर्वी आपला मोबाईल क्रमांक आधारला जोडलेला असल्याची खात्री करावी। स्वतःचे कुटुंबातील स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, तुमचे सध्या खाते असणारी बँक आणि व्यतिरिक्त अन्य कोणतेही तुम्हाला जी काही बँक कर्ज देणार आहे त्या तुम्हाला कर्ज देण्यास तयार असेल तर बँक व नाव शाखा, जी बँक तुम्हाला कर्ज देईल त्याचं नाव शाखा हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर सध्या चालू कर्ज असल्यास त्याची माहिती, किती कर्ज आहे, हप्ता किती आहे, थकीत आहे का इत्यादी बाबतची माहितीसुद्धा तुम्हाला या अंतर्गत द्यायची आहे। त्याच्यानंतर योजना कोणत्या कारागिरांसाठी आहे की योजना कोणत्या पात्र लाभार्थ्यांसाठी आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुतार, बोट बनविणारा, चिलखत छत्र बनविणारा, लोहार, हातोडा आणि हत्यारे, अवजारे, साहित्याचा संच बनविणारा, कुलुपे बनविणारा, तसेच शिल्पकार, मूर्तिकार, दगडे कोरणारा, सोनार, कुंभार, चांभार, चर्मकार, जोडे, चपला बनविणारा, गवंडी काम, बोरूड, टोपली, चटई आणि झाडू बनविणारा, तसेच विणकर आणि बाहुली आणि खेळणी बनविणारा, नाभिक, माळ बनविणारा, फुलमाळा, धोबी, शिंपी, मासे पकडण्याचे जाळे बनविणारा हे कारागीर या योजनेस पात्र आहेत। म्हणजे जे काही पात्र लाभार्थी आहेत कोण याचा लाभ घेऊ शकतो तर या अंतर्गत तुम्ही बघितलं असाल की जे काही लाभ घेणार आहे या योजनेसाठी कोण कोण लाभ घेऊ शकतात तर तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे। ही लोक लाभ घेऊ शकतात आणि त्याच्यानंतर लाभार्थ्यांना मिळणारा लाभ म्हणजे यांना कशा प्रकारे लाभ मिळणार आहे तर पारंपरिक कारागीर म्हणून जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्याकडे प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यता ही तुम्हाला मिळेल। तसेच कारागिरांना 5 दिवसीय मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम मिळेल। तर कसं लाभ मिळणार आहे तर तुम्हाला या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत फॉर्म ऑनलाईन भरून घेतल्यानंतर तुम्हाला पारंपरिक कारागीर म्हणून एक प्रमाणपत्र मिळेल, तसेच ओळखपत्राद्वारे विश्वकर्मा म्हणून मान्यतासुद्धा तुम्हाला मिळणार आहे। तसेच कारागिरांना 5 किंवा 7 दिवसीय मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम तुम्हाला दिलं जाईल या विश्वकर्मा योजनेअंतर्गत। त्याच्यानंतर प्रशिक्षण दरम्यान ₹500 प्रतिदिन विद्यावेतन मिळेल। ज्यावेळेस तुमचं जो काही इथे प्रशिक्षण चालू असेल त्यावेळेस तुम्हाला दररोज ₹500 हे दिलं जाईल जोपर्यंत तुमचं जो काही प्रशिक्षण चालू असेल तोपर्यंत। त्याच्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागीस ₹15,000 किमतीचे टूल किट मिळेल आणि नंतर 5वा ऑप्शन आहे की विनातारण ₹1 लाख 5% व्याज दराने कर्ज बँकेकडून मिळाल्यानंतर 18 महिन्यात परतफेड केल्यास दुसरा टप्पा ₹2 लाख कर्ज 5% व्याजाने मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या लाभार्थ्यांना जो काही मिळणारा लाभ आहे की तुम्हाला एक प्रशिक्षण दिलं जाईल पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत। त्याच्यानंतर एक प्रमाणपत्र दिलं जाईल जो तुम्ही काम करत असाल। त्याच्यानंतर प्रतिदिवस म्हणजे तुम्ही प्रतिदिन जो काही तिथे प्रशिक्षण करणार आहात त्याच्यासाठी ₹500 तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्या अंतर्गत ₹15,000 टूल किटसुद्धा दिलं जाणार आहे आणि 5% व्याजदराने बँकेकडून कर्ज दिलं जाईल आणि या अंतर्गत ₹1 लाख कर्ज दिल्यानंतर तुम्ही ते परतफेड केल्यास तुम्हाला दुसरा जो काही कर्ज असेल तो ₹2 लाख दिलं जाईल। तर अशा प्रकारची पीएम विश्वकर्मा योजना आहे मित्रांनो आणि या योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत ते लाभ घेऊ शकता। आपण याच्यामध्ये बघितलेलं आहोत की कोण कोण लाभ घेऊ शकतो। तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अवश्य लाभ घ्या। पीएम विश्वकर्मा योजना ही खूप चांगली योजना आहे आणि या अंतर्गत जे काही ह्याच्यामध्ये काम करणारे लोक असतील, जे काही पात्र लोक असतील त्यांना याचा एक चांगला संधी किंवा एक चांगला फायदा मिळत आहे। तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्याचा आपला हेतू हाच होता की या लोकांना ही माहिती कळायला पाहिजे आणि या अंतर्गत हा लाभ घेतला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण इथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत
जी काही जो काही लाभ मिळणार आहे त्याच्याबद्दलची माहिती घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.